You are watching the ePlanet podcast YouTube channel. I Rajpal Singh Chiklikar. Today I am informing you that Swami Ramanand Tirth Marathwada University Nanded's Dr. Babasaheb Ambedkar Chair and Study Center will host a one-day international seminar on Dalit literature, a global perspective, on March 22, 2025 at SRTM University Nanded. Professor P. Vittal, a renowned poet and the director of Dr. Babasaheb Ambedkar Chair and Study Center, provided us with extensive information on the seminar. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि अभ्यास केंद्राच्या वतीने येत्या 22 मार्च 2025 रोजी विद्यापीठामध्ये एका आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दलित साहित्य जागतिक परिप्रेक्ष्य किंवा दलित लिटरेचर अ ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह हे एक मध्यवर्ती सूत्र घेऊन हे चर्चासत्र विद्यापीठामध्ये संपन्न होत आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि अभ्यास केंद्र हे एक अत्यंत उपक्रमशील असं केंद्र आहे. ज्या केंद्राची स्थापना डिसेंबर 2009 मध्ये विद्यापीठामध्ये झाली. हे विद्यापीठातलं पहिलं अध्यासन केंद्र होतं. मागच्या साधारणपणे 15-17 वर्षाच्या वाटचालीमध्ये या अध्यासन केंद्राने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक उपक्रमांचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये चर्चासत्र असतील, कॉन्फरन्स परिषदा असतील, कार्यशाळा असेल, अगदी सामाजिक उपक्रम सुद्धा अध्यासन केंद्राने हाती घेतलेले आहेत. या केंद्रामध्ये इंटरडिसिप्लिनरी सर्टिफिकेट कोर्स इन फुले आंबेडकर स्टडीज या नावाचे एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू आहे. आणि आपल्याला सांगायला हरकत नाही की या अध्यासन केंद्रामध्ये आजवर देश विदेशातील अनेक मान्यवरांनी अभ्यासकांनी भेट दिलेली आहे किंवा त्यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. गेल्या वर्षी विद्यापीठातील सिनेट सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नव भारताची संकल्पना या विषयावर एक आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आम्ही आयोजित केलेलं होतं. आणि या चर्चासत्राला भारतभरातून एक फार मोठा प्रतिसाद मिळालेला होता. विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर सर आणि प्रकुलगुरू डॉक्टर अशोक महाजन सर यांच्या प्रोत्साहनामुळे याही वर्षी आम्ही पुन्हा एकदा दलित साहित्य जागतिक परिप्रेक्ष्य या विषयावर चर्चा आयोजित केलेली आहे. आपल्याला कल्पना आहे की दलित साहित्य ही एक नवी संकल्पना आहे साहित्यातली. भारताच्या संदर्भात किंवा मराठी साहित्याच्या संदर्भात बोलायचं तर 1960 नंतरच्या काळामध्ये दलित साहित्याची जो प्रवाह आहे तो अत्यंत जोरकसपणे मराठीमध्ये आला. आणि याच्या मागे महत्वाचं कारण हे होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा या साहित्याच्या निर्मितीमागे आहे. हे आपल्याला कल्पना आहेच या गोष्टीची. दलित साहित्य जागतिक परिप्रेक्ष्य असा एक व्यापक विषय आपण घेतलेला आहे. आणि या निमित्तानं केवळ मराठीतील नव्हे तर भारतातील वेगवेगळ्या भाषेमध्ये लिहिल्या जाणाऱ्या दलित साहित्याची सुद्धा चर्चा करण्याचा आमचा मानस आहे. अगदी तेलंगणा, पंजाब, गुजरात, गोवा किंवा अन्य राज्यांमध्ये सुद्धा दलित साहित्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे. अगदी कर्नाटक किंवा कानडी भाषेतही. तर या वेगवेगळ्या राज्यातील अभ्यासकांना आपण या ठिकाणी विशेष निमंत्रित केलेलं आहे. 22 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता विद्यापीठाच्या सिनेट सभागृहामध्ये कुलगुरू माननीय डॉक्टर मनोहर चासकर सर यांच्या अध्यक्षतेखाली हे चर्चासत्र संपन्न होईल. मराठीतील ख्यातनाम नाटककार, ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक दत्ता भगत हे या चर्चासत्राचं उद्घाटन करणार आहेत. नव्या पिढीतील एक महत्वाचे समीक्षक आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर शैलेंद्र लेंडे यांचं या प्रसंगी बीजभाषण होईल. यावेळी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य नरेंद्रजी चव्हाण भैया, त्यासोबतच उच्च शिक्षण सहसंचालक डॉक्टर किरण कुमार बोंदर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याशिवाय एमएन येथील एक अभ्यासकही आपल्यामध्ये सहभागी होणार आहेत. याशिवाय उद्घाटन सत्रानंतर आणखी 3 महत्वाचे सत्र होणार आहेत. या 3ही सत्रांमध्ये भारतातील वेगवेगळ्या प्रांतातून आलेले अभ्यासक सहभागी होणार आहेत. पहिलं सत्र जे असेल उद्घाटन सत्रानंतरचं ते सत्र असणार आहे कल्चरल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन दलित लिटरेचर, दलित साहित्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी असा एक विषय घेऊन या संदर्भामध्ये
डॉक्टर सतपाल भिकी जे पटियाला पंजाब इथून येणार आहेत, जे पंजाबी साहित्याचे फार महत्वाचे अभ्यासक आहेत, त्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे। याच सत्रामध्ये डॉक्टर रमा नवले, डॉक्टर सुधाकर सेंडगे आणि गांधीनगर गुजरात इथून येणारे तरुण अभ्यासक गौतम वेगडा यांना आपण निमंत्रित केलेलं आहे। ते वेगवेगळ्या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत। तिसऱ्या सत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फिलॉसॉफी अँड इंडियन दलित लिटरेचर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्वज्ञान आणि भारतीय दलित साहित्य हे सत्र संपन्न होईल। यामध्ये तेलंगणातील तेलुगू भाषेतील एक महत्वाचे समीक्षक आणि राष्ट्रीय पातळीवरचे अभ्यासक दर्भ साईनाम श्रीनिवासाचार्य यांना आपण निमंत्रित केलेलं आहे सादर व्यक्ती म्हणून। त्यासोबतच नव्या पिढीतील कवी आणि समीक्षक डॉक्टर रफिक सूरज हे कोल्हापूरवरून येतील आणि डॉक्टर संजय कुमार कांबळे हे बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठामध्ये कार्यरत आहेत, ते या ठिकाणी येतील आणि आपली मांडणी करणार आहेत। सायंकाळच्या सत्रामध्ये विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर अशोक महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व सहभागी अभ्यासकांना प्रमाणपत्र वितरण केलं जाईल। या समारोप सत्रामध्ये नव्या पिढीतील अभ्यासक आणि जे युनायटेड किंगडम लंडन येथे कार्यरत आहेत असे प्रवीण रॉय हे आपल्याला आभासी पद्धतीनं या सत्रामध्ये मार्गदर्शन करणार आहेत। त्यासोबतच विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर डी पवार आणि व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य डॉक्टर सूर्यकांत जोगदंड सर यांची उपस्थिती यावेळी असेल। विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉक्टर रवी सरोदे यांचीही यावेळी उपस्थिती असणार आहे। दुपारी 2 ते 4:30 या वेळेमध्ये समांतर सत्र होतील, पॅरलल सेशन्स जे आहेत, ज्यामध्ये